नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनामध्ये अजूनसुद्धा अशा लाखो महिला आहेत, लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC ही राहिलेली आहे. तर त्यांची ई-KYC राहिलेली आहे या पाठीमागे अनेक कारणे आहेत आणि आता 3 वेळा ई-KYCची वेबसाईट महाराष्ट्र सरकारने सुरू केली, परंतु तरीसुद्धा जवळजवळ 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC अजूनही बाकी आहे. त्यांची ई-KYC ही अजूनही राहिलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारला, आपल्या महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की संपूर्ण योग्य पर्यायांसह, म्हणजे ज्या सर्व लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी सर्व पर्याय वेबसाईटमध्ये उपलब्ध करावे आणि तशी सर्व पर्यायांसह संपूर्ण ई-KYCची वेबसाईट महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी, ही सरकारला नम्र विनंती आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने मला कमेंट करायची आहे. तुम्ही जर एकल असाल आणि तुमची ई-KYC राहिलेली असेल तर तुम्ही कमेंट करा एकल ई-KYC बाकी. एवढं 3च शब्दात मला तुम्ही कमेंट केली तरी फार उत्तम आहे. आणि परितक्त्या ई-KYC बाकी, ज्या महिला परितक्त्या आहेत त्यांनी अशा पद्धतीने कमेंट करा. आणि विधवा बहिणींची ई-KYC राहिली असेल तर विधवा ई-KYC बाकी, एवढं 3च शब्दात मला कमेंट करा. आणि ज्या अन्य आहेत, परितक्त्या असेल तर परितक्त्या ई-KYC बाकी, असं ज्या पद्धतीने आपली, म्हणजे आता घटस्फोटित असेल तर घटस्फोटित ई-KYC बाकी, तुम्ही अशी कमेंट करा ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी. म्हणजे काय तर हा डेटा आपल्या महाराष्ट्र शासनाला पोचेल, त्यांच्याकडे हा डेटा जाईल आणि सरकारला आयडिया येईल की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे असे सरकारला कळाले की सरकार त्या पद्धतीचे सर्व पर्याय ई-KYC वेबसाईटमध्ये आणेल आणि ई-KYC वेबसाईट पुन्हा सुरू करेल. तर बघा, पती आणि वडील दोन्हींचे कागदपत्र नाही, म्हणजे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की त्यांच्याकडे त्यांचे पती पण त्यांना नव्हते, वडील पण नव्हते आणि त्यांच्याकडे पतीचे पण मृत्यू प्रमाणपत्र नव्हते आणि वडिलांचे पण मृत्यू प्रमाणपत्र नव्हते. अशा या कारणामुळे या लाडक्या बहिणींची ई-KYC बाकी राहिलेली आहे. आणि आता बघा, पूर्वीच्या वेबसाईटमध्ये जेव्हा पहिल्यांदा जी ई-KYC वेबसाईट आली त्यामध्ये लाडक्या बहिणींना सेकंड, म्हणजे दुसरा जो ऑप्शन होता ई-KYC करताना, त्यावेळेला तिथे त्यांनी वडिलांचे किंवा पतीचे आधार नंबर मागितले होते. तर त्यावेळेला सुद्धा ज्या लाडक्या बहिणींकडे पतीचे पण आधार नंबर नव्हता आणि वडिलांचा पण आधार नंबर नव्हता, त्यामुळे अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC राहून गेली होती. नंतर घटस्फोटित महिला आहे परंतु त्यांच्याकडे घटस्फोट झाल्याचे कागदपत्र नाही, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. आणि विधवा बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र नाही, त्यामुळे त्यांची ई-KYC राहिलेली आहे. परितक्त्या बहिणींकडे कागदपत्रे नाही किंवा अन्य त्यांची समस्या आहेत, त्यामुळे त्यांची ई-KYC बाकी राहिलेली आहे. नंतर ज्या महिला एकल आहेत त्या महिलांकडे सुद्धा कागदपत्र नाही आणि अजून काही त्यांना वेगळे काही प्रॉब्लेम असू शकतात, त्यामुळे त्यांची ई-KYC बाकी राहिलेली आहे. आणि अजून अशा भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे अन्य कारणे आहेत
अन्य त्यांना समस्या आहेत, त्यांच्याकडे अन्य काही अशी त्यांची म्हणजे मजबुरी आहे की त्या ई-KYC करू शकत नाही, कारण की त्यानुसार त्यांच्याकडे कागदपत्र नाही किंवा आधार कार्ड नाही किंवा त्यांच्याकडे काही कुठले सर्टिफिकेट नसेल, जसे की वडिलांचे मृत्यू सर्टिफिकेट किंवा पतीचे सर्टिफिकेट किंवा लग्नाचं काही कागदपत्र नसतील. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर अशा लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC अजूनही बाकी राहिलेली आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी पात्र असूनही अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला, आपल्या महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की संपूर्ण सर्व पर्यायांसह सर्व ऑप्शन तुम्ही आणा ई-KYCच्या वेबसाईटमध्ये आणि तुम्ही सर्व योग्य ते पर्याय आणा आणि पुन्हा तुम्ही एकदा नव्याने ई-KYCची वेबसाईट ही सुरू करा. म्हणजे ज्या 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC बाकी आहे, तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-KYC पूर्ण होईल. सरकारने पुन्हा ई-KYC वेबसाईट जर सुरू केली तर या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत 70 ते 80 लाख, या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण होईल आणि या लाडक्या बहिणींना पुन्हा नव्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे सरकारला पुन्हा मी वारंवार नम्र विनंती करत आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने कृपया करून पुन्हा एकदा सर्व पर्याय आणावे वेबसाईटमध्ये आणि पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करावी की जेणेकरून पात्र लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण होईल आणि त्यांना त्यांचा लाभ सुरू होईल. जरी तुम्ही पेंडिंग हप्ते नाही दिले तरी हरकत नाही, परंतु तुम्ही योग्य पर्यायांची वेबसाईट आणल्यानंतर या लाडक्या बहिणी की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी ई-KYC पूर्ण करतील आणि मग त्यांना यापुढील तरी लाभ त्यांना मिळेल, नियमित लाभ मिळेल. त्यामुळे सरकारला प्रेमाने मी नम्र विनंती करत आहे की महाराष्ट्र सरकारने यावर विचार करावा आणि लवकरात लवकर ई-KYCची वेबसाईट सुरू करावी. यासाठी माझं सरकारला आणि आपल्या महाराष्ट्र शासनाला आणि जे काही असेल, आता महिला व बालविकास विभाग आहे, भरपूर असे संबंधित विभाग आहे की ते त्यासाठी म्हणजे सहभाग आहे त्यांचा की ते वेबसाईट सुरू करू शकतील. त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की या 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांचा विचार करावा आणि यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने पुन्हा एकदा वेबसाईट ई-KYCची वेबसाईट ही सुरू करावी की जेणेकरून या सर्व लाडक्या बहिणींना न्याय मिळेल आणि त्यांना यापुढील सर्व हप्ते नियमित मिळतील.